नमस्कार. माझं नाव अमोल कोते आहे. मी एक पत्रकार आहे. भारत न्यूज मध्ये मी एडिटर इन चीफचं काम करतो आणि त्याचबरोबर माझा एक सायबर कॅफे सुद्धा आहे जो गेल्या 11 वर्षापासून शिर्डीमध्ये कार्यरत आहे. मी हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी बनवतोय, ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीची परीक्षा दिलेली आहे आणि त्यांचे निकाल लागल्यानंतर आता पुढची सीईटीची जी रजिस्ट्रेशन आणि ऍडमिशन प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे. त्या ऍडमिशन प्रोसेससाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो. ह्या व्हिडिओमध्ये माझा सांगण्याचा उद्देश आहे की काही कॉलेजेस आहेत जे आपल्याकडे फार्मसी, इंजिनिअरिंग अशा प्रकारचे ऍडमिशन ओढण्यासाठी काही ठिकाणी सेंटर्स उघडतात. त्या सेंटर्समधून विद्यार्थ्यांना ऍडमिशनची जी प्रोसेस आहे त्यासाठी मार्गदर्शन केलं जातं, त्यांचे फॉर्म भरून दिले जातात, त्यांचे ऑप्शन फॉर्म सुद्धा भरून दिले जातात. काही सायबर कॅफे आहेत जे राहता आणि कोपरगाव तालुक्यामध्ये दोन्ही ठिकाणी आहेत. त्या दोन्ही ठिकाणी असलेल्या सायबर कॅफेचे या कॉलेज बरोबर टायअप झालेला आहे आणि त्या टायअपच्या अंतर्गत ते विद्यार्थ्यांना त्या सेंटर्सवर येऊन फॉर्म भरण्यासाठी प्रवृत्त करतात आणि कॉलेज बरोबर टायअप असल्यामुळे कॉलेजने सांगितल्याप्रमाणेच त्या मुलांचे फॉर्म भरून दिले जातात आणि कशाही प्रकारे त्या ठराविक कॉलेजला त्या मुलाचं ऍडमिशनच होईल याची दखल घेतली जाते आणि ऑप्शन फॉर्म भरताना सुद्धा त्या मुलांना भ्रमित केलं जातं आणि ज्या ठराविक कॉलेज बरोबर टायअप आहे त्या कॉलेजचे ऑप्शन फॉर्म मध्ये जे त्या कॉलेजचे जे चॉईस कोड आहे ते सुरुवातीला टाकण्यासाठी त्या मुलांना प्रवृत्त केलं जातं, किंबहुना त्यांना भाग पाडलं जातं, त्यांना त्या प्रकारचे आमिष दाखवलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे खोटे वायदे केले जातात आणि त्या मुलांना त्या ठराविक कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी किंवा करून देण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. ह्या गोष्टी करण्यामागचं मुख्य कारण हे की ते जे सायबर कॅफे चालक आहेत किंवा जे ते सेंटर चालक आहेत जे काही कॉलेजच्या नावाने सेंटर चालवत आहेत त्यांना त्या कॉलेजकडून एका ऍडमिशनच्या बदल्यात म्हणजे एका विद्यार्थ्याचा फॉर्म भरून देणं आणि त्याचं ऍडमिशन त्या कॉलेजमध्ये पक्क करून देणं याच्या बदल्यात त्या कॉलेजकडून त्या सायबर कॅफेला किंवा त्या सेंटरवाल्याला 8 ते 10 हजार रुपये एका विद्यार्थ्याच्या मागे दिले जातात किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट दिले जातात, टूर पॅकेज दिले जातात किंवा जे काही असेल ते एक प्रकारचं कमिशन दिलं जातं आणि म्हणून त्या सेंटरमध्ये ते फॉर्म भरून दिले जातात. त्या सेंटरमध्ये फॉर्मची तर फी तर भरावीच लागते, परंतु कॉलेजच्या ऍडमिशनसाठी ऍडव्हान्समध्ये फी सुद्धा त्या ठिकाणी भरून घेतली जाते आणि सर्वात महत्वाचा उद्देश हाच असतो की मुलांना काहीही करून त्यांनी टायअप केलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देणं. त्यामुळं विद्यार्थ्यांना माझी ही विनंती आहे की तुम्ही जर आता बीटेक, फार्मसी किंवा कोणत्याही सीईटी मार्फत ऑनलाईन जी ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे किंवा सुरू होणार आहे, त्यामध्ये नीट सुद्धा आहे, याच्यासाठी जर तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर कोणत्याही कॉलेजचा बोर्ड असलेला किंवा कोणत्याही कॉलेजने ठरवून दिलेल्या सेंटरवर किंवा सायबर कॅफेवर जाऊन आपला फॉर्म कृपया भरू नका, कारण तिथं तुमच्या बरोबर धोका होऊ शकतो. मी कोणत्याही सायबर कॅफेचं, कोणत्याही कॉलेजचं किंवा कोणत्याही सेंटरचं नाव घेणार नाही, परंतु विद्यार्थी 17 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत आणि त्यांचे आई वडील सुद्धा या गोष्टीमध्ये त्यांच्या बरोबर असतात, ते सगळे सुज्ञ असतात. त्यांनी फक्त एकच काळजी घ्यायची आहे की कोणत्याही ॲफिलिएट सेंटरवर, कोणत्याही टायअप केलेल्या सेंटरवर किंवा कोणत्याही कॉलेजचं नाव असलेल्या सेंटरवर जाऊन किंवा कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन प्रोसेसचा जो कॅपची जी ऍडमिशन प्रोसेस आहे, जे ऑप्शन फॉर्म आहेत ते कृपा करून भरू नका. तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज निवडता येणार नाही. ज्या कॉलेज मार्फत तुम्ही फॉर्म भरताय तेच कॉलेज तुम्हाला प्रेशराईज केलं जाईल. त्यांच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुमचा मेरिट असो किंवा नसो ते तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्यांच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी भाग पाडतील. मॅनेजमेंट कोटा, इन्स्टिट्यूट लेवल किंवा स्पॉट ऍडमिशन या माध्यमातून ऍडमिशन मिळवून देण्याची तुम्हाला गॅरंटी देतील, परंतु नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या स्कॉलरशिपचा लाभ मिळणार नाही. मुलींसाठी KG to PG अशी फ्री शिक्षणाची सोय महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. त्या सोयीचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. लाखोची फी तुम्हाला भरावी लागू शकते. त्यामुळे आपल्या मनाने किंवा आपल्या सत्सद विवेक बुद्धीने तुम्ही कोणताही सायबर कॅफे निवडा आणि त्याच सायबर कॅफेमध्ये जाऊन
सगळी प्रोसिजर कंप्लीट करा. ज्यावर तुम्हाला विश्वास असेल अशाच व्यक्तीकडे जाऊन ती प्रोसेस करा. कोणत्याही टायअप केलेल्या ठिकाणी जाऊन प्रोसेस करू नका. आमचा सुद्धा सायबर कॅफे आहे शिर्डीमध्ये, संजीवनी कॉम्प्लेक्स मध्ये आमचा अमोल कोते सायबर कॅफे या नावाने सायबर कॅफे आहे. तुम्ही मार्गदर्शनासाठी आमच्याकडेही येऊ शकता. तर कळकळीची विनंती आहे, आमच्याकडे नाही आलं तरी चालेल, परंतु कोणत्याही ॲफिलिएट सेंटरकडे, कोणत्याही टाईप केलेल्या सायबर कॅफेकडे जाऊन कृपया ऍडमिशनची प्रोसेस कंप्लीट करू नका आणि आपल्या भविष्याची खेळू नका, आपल्या पाल्याच्या भविष्याची खेळू नका. धन्यवाद.